नमस्कार सर्वांना. ज्ञानप्रबोधिनी सिंधुदुर्गच्या @गुरुसर क्लास यूट्यूब या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण गणित विषयक प्रकरण पाहणार आहोत. घटकाचं नाव आहे संख्यांची किंमत काढणे. टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ फिगर्स. दोन संख्यांचा गुणाकार 50 आहे आणि त्या संख्या 1:2 या प्रमाणात आहेत, तर त्या संख्यांची बेरीज किती? अतिशय सोपा प्रश्न आहे, परंतु नेहमीप्रमाणे येणार प्रश्नाप्रमाणे तो नाही. कधी आलाय प्रश्न? तर कंबाईन ग्रुप बी एक्झामिनेशन 2025 मध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे. पर्याय काय आहेत? 10, 20, 15 आणि 25 असे 4 पर्याय आहेत. बघा, हा प्रश्न सोपा आहे, आकलन करून घ्या तरच समजेल. दोन संख्यांचा गुणाकार 50 आहे आणि त्या संख्या 1:2 या प्रमाणात आहेत, तर त्या संख्यांची बेरीज किती असा प्रश्न असल्यामुळे दिलेली माहिती आपण आधी मांडून घेऊया. याला माहितीची सामुग्री असं म्हणतात. संख्या किती आहेत? दोन संख्या. गुणाकार किती आहे? 50. त्यांचं गुणोत्तर किती आहे? 1:2. हा, मग आता आपण काय करू? दोन संख्यांपैकी जी छोटी संख्या आहे त्याला पहिली संख्या मानू आणि ती मानू x. म्हणून दुसरी संख्या कशी काढणार? दुसरी संख्या काढण्यासाठी आपल्याला या प्रश्नामध्ये पूरक माहिती दिलेली आहे. ती काय आहे? याचं प्रमाण 1:2 आहे. म्हणजे छोटी संख्या x असेल तर मोठी संख्या किंवा दुसरी संख्या ही किती आहे? 2x आहे. आता पहिली संख्या x असेल आणि दुसरी संख्या 2x असेल तर त्यांचा गुणाकार किती सांगितलाय? तर त्यांचा गुणाकार सांगितलाय 50. म्हणून x गुणिले 2x बरोबर 50. इथपर्यंत समजलं? आता पहिली संख्या x आणि दुसरी संख्या 2x यांचा जर गुणाकार केला तर गणिताच्या नियमाप्रमाणे काय होतो? 2x वर्ग. म्हणून 2x वर्ग बरोबर 50. आता 2x वर्ग बरोबर 50 असतील तर इथे या बाजूला ज्या 2ने गुणाकार केलेला आहे त्या 2ने पलीकडे जाऊन आपण काय करणार? भागणार. इथे काय राहिलं? 2 जर पलीकडे गेले तर इथे राहतात x वर्ग आणि इकडचे 2 जे गुणिले आहेत ते पलीकडे जाऊन काय होतात? भागिले होतात. 50/2 म्हणून x वर्ग बरोबर 50/2. आता x वर्ग बरोबर 50/2 तर सरळ भागाकार करायचा. किती? 2 के 2 आणि 25 2 50 म्हणून x वर्ग बरोबर 25. x वर्ग बरोबर जर 25 असेल तर आपल्याला x ची किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल? 25चं वर्गमूळ काढावं लागेल. अतिशय सोपं आहे. 5 या संख्येचा वर्ग 25 आहे, म्हणजे 25चं वर्गमूळ 5 आहे. म्हणून जर x वर्ग बरोबर 25 असेल तर x बरोबर किती येणार? x बरोबर 5. आता पहिली संख्या x किती आहे? 5. मग दुसरी संख्या किती असेल? तर दुसरी संख्या असेल 2x म्हणजे 5 गुणिले 2 बरोबर 10. म्हणजे पहिली संख्या 5 आणि दुसरी संख्या 10. आता प्रश्नात काय विचारलंय? तर त्या संख्यांची बेरीज किती? पहिली संख्या 5 आणि दुसरी संख्या 10 यांची बेरीज होते 15. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय? या प्रश्नाचं उत्तर आहे पहिली संख्या 5, दुसरी संख्या 10 यांची बेरीज एकूण 15. प्रश्नाचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 3. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि गणिताची संकल्पना नीट समजावून घेण्यासाठी @गुरुसर क्लास यूट्यूब या ज्ञानप्रबोधिनी सिंधुदुर्गच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.